ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्या नसण्याची पोकळी जाणवते. प्रतिक्रिया ही परिस्थितीच्या गुलामीतून आणि प्रतिसाद हा अस्तित्वाच्या गहनोत्तम पातळीतून जन्माला येतो. प्राक्तनाचे फटके बसल्यावर मनुष्यातील कुतूहल आणि शंका याची जागा संयम आणि सामर्थ्य घेतात. जितक्या जास्त अपेक्षा तितकेच खोलवर घाव. प्रकृतीचा नियमच आहे तो. माणसं लहरी असतात. प्रेम शाश्वत असतं. ते इंस्टाग्रामच्या स्टोरीसारखं बदलत नाही. त्याला विसावा हवा असतो. ते आश्रितांसारखं खांदे बदलत फिरत नाही. माणसानं राजहंसासारखं असायला हवं. जगातून हवं ते घ्यावं आणि नामानिराळं व्हावं. अगदी दुधातून पाणी वेगळं निघावं तसं. परमेश्वरानं प्रेमाचं असं बीज आपल्यात पेरावं. कुणी गरजू भेटलाच तर त्या बीजाचं झाड व्हावं. थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेतो. आयुष्याच्या प्रवासात आनंदासाठी कारची नव्हे तर योग्य जोडीदाराची गरज असते. पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला एखादा माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरा जातो. समजून घेतलं की गोष्टी बिघडत नाहीत. एकदा जीव कुणात अडकला ना तर असं वाटतं की जीव गेला तरी चालेल, पण ती व्यक्ती आयुष्यातून नाही गेली पाहिजे. मलाही असंच वाचून बघ. आयुष्याची पानं जरा चाळून बघ. एकाच शब्दात समजेन मी तुला. फक्त तू त्यातील ओळ होऊन बघ. निवड अशी असावी त्याला आपलीच आवड असावी. जो कधीच आपला होणार नाही हे माहिती असूनही त्या व्यक्तीला आपण मनापासून जपत राहतो, तेच प्रेम असतं. एका व्यक्तीशिवाय दुसरं कोणी न आवडणं म्हणजे प्रेम. जबरदस्तीने एखाद्याच्या आयुष्याचा भाग बनण्यापेक्षा स्वतःला सावरून त्या व्यक्तीच्या आयुष्यातून दूर जाणं कधीही चांगलं असतं. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. प्रॉब्लेम्स येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्त्वाचं आहे. भावना कळायला मन लागतं. वेदना कळायला जाणीव लागते. देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. नशिबात नसलेल्या व्यक्तीला पाहून आनंदी होणं हे सुद्धा प्रेम आहे. जे जीवाच्या आकांतानं इतरांना सल्ला देत असतात, बहुतेकदा ते त्यांच्या चुकलेल्या निर्णयाचे अनुभव असतात आणि असे अनमोल सल्ले सोडायचे नसतात. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. दोस्तांचं बोलणं मनावर घ्यायचं नसतं, कारण त्यांचं न बोलणं जास्त त्रासदायक असतं. अपमानात माणसाला पुनर्जन्म देण्याची ताकद असते. खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहिती नसतं, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते 100% माहिती असतं.